हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आता मी चाललेली आहे बाहेर. तर बाहेर याच्यासाठी चाललेली आहे की माझं किराणा मालाचं सामान भरायचं आहे थोडंफार, आणि भाजीपाला पण संपलेला आहे, कांदा बटाटे वगैरे ते सगळं संपलेलं आहे, तर ते पण आणायचं आहे. तर त्याच्यासाठी मी चाललेली आहे बाहेर. आणि खूप दिवस झालं भाजीपाला पण नव्हता, 2-3 दिवस झाले मी डाळ वगैरेच बनवलेली आहे जास्त करून. आणायचं म्हणून झालंच नाही जायचं. कधी कधी काय होतं, एकतर एवढी गरमी आहे आणि गरमीमुळं बाहेर जाऊच वाटत नाही. खूप गरमी आहे इकडं पंजाबमध्ये एकदम. असं आता मी पंखा बंद केलेला आहे, कारण मला व्हिडिओचं शूटिंग करताना कधी कधी पंखा बंद करावा लागतो, नाहीतर मग पंख्याचा आवाज येतो. म्हणजे काही वेळेला तर मी वॉइस ओव्हर देते, पण असं बोलताना मला पंखा बंदच करावा लागतो, नाहीतर ते सगळं पंखा गुरु जो वाजतो ना, तो पूर्ण आवाज त्या व्हिडिओमध्ये येतो. त्याच्यासाठी मी आता बंद केलेला आहे. आणि आज मी चष्मा पण लावलेला आहे, कारण मला चष्मा खूप दिवस झालं लागलेला आहे, पण मी घालत नव्हते. कारण म्हणजे मला कसं तर वाटतं चष्मा घातला की, त्याच्यामुळे मी घालत नव्हते. पण आता माझ्या मिस्टर खूप ओरडायला लागले आहेत, कारण नंबर वाढेल माझा नंतर. बोलतात तू आंधळीच होऊन जाशील जर तू नाही चष्मा लावला तर. सारखं सारखं ओरडल्यामुळं आता मी तो लावायला चालू केलेला आहे. आणि खरंच मला म्हणजे दूरची नजर माझी खूप कमी आहे. जवळचं मला दिसतं पण दूरचं मला लवकर दिसत नाही. त्याच्यासाठी खूप दिवस झालं, मला वाटतं 1.5-2 वर्ष झालं असं मला लागला आहे चष्मा. पण मी जास्त लावत नाहीये. पण नाही, आता रेग्युलर लावायला चालू करणार आहे. आणि सगळे कसे आहात? कारण आता मी आलेले आहे इकडे पंजाबमध्ये, तर मी तुम्हाला मागच्या 2 व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तर आता माझं इथलं रुटीन मी तुम्हाला दाखवणार. जे माझं पंजाबमध्ये मी पहिलं रुटीन माझे दाखवत होते तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. गावाला गेले पण कसं झालं, जास्त व्हिडिओ मला बनवता आले नाहीत, त्याच्यामुळे मी गावाचं जास्त व्हिडिओ टाकले नाहीत. पण नंतर पुढल्या वर्षी ज्या वेळेला जाईन त्यावेळेला मी जास्तीत जास्त गावाचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ह्यावेळेस मला जमलं नाही, कारण दवाखान्यामुळे याच्यामुळं मला ते झालं नाही सगळं शूट करणं वगैरे. तर गावाला सगळ्यांना भेटून आले, सगळे चांगले आहेत, सासरी पण माहेरी पण. म्हणजे भेटून आले, बरं वाटलं तेवढंच. कधीतरी भेटलं म्हणजे बरं वाटतं. आणि खूप दिवसांनी गेलेली गावाला मी, खूप दिवसांनी भेटली सगळ्यांना. फक्त छोट्या मुलाला घेऊन गेलेली, मोठा मुलगा काय माझा आला नव्हता. आणि आता मुलं पण एवढाच महिना आहे तिथं, नंतर ते जातील तिकडं, म्हणजे जिथं नवोदयला आहेत, ज्या स्कूलमध्ये आहेत तिकडं जातील. तर आता मी जात आहे सामान आणायला, आणि नंतर मग जे माझं काही रुटीन असेल ते मी तुमच्याशी शेअर करेन. बघा, मी किराणा मालाचं सामान जे आणायला गेलेली ते सर्व सामान मी घेऊन आलेले आहे. तर गूळ, मूग डाळ आणि ही जी आहे ती उडीद डाळ आणि हरभरा डाळ आहे एकत्र मिक्स. ती छान होते इकडं, त्याची मी रेसिपी तुमच्याशी शेअर करेन. उडीद डाळ आणि छोलेच्या डाळीची ती छान लागते चवीला पण. आणि हे साखर 5 किलो, तांदूळ 5 किलो, रिफाइंड ऑइल 2 किलो, बाकी ते साबण, दलिया, मायक्रोनी वगैरे घेऊन आलेले आहे. तर आता एवढं सामान मला ह्याच्यामध्ये 15-20 दिवस निघून जातं. म्हणजे साखर महिन्याला 5 किलो लागते आणि तांदूळ महिन्याला 5 किलो लागतात. हे फक्त 1 महिन्याच्या हिशोबात आहे. आणि हे जे बाकी रिफाइंड वगैरे आहे ते मला 1 पॅकेट 10 दिवस जातं रिफाइंडचं. म्हणजे 20 दिवसाच्या हिशोबात मी हे बाकीचं साहित्य घेऊन आलेले आहे. आणि डाळी थोड्या माझ्या शिल्लक होत्या, तर नंतर मग आता महिन्याच्या 3-4 तारखेला मग मी नंतर 1 महिन्याचं सामान भरेन. फक्त तांदूळ आणि साखर थोडी मी जास्त आणलेली आहे. आणि इथं कांदे आणलेले आहेत, भेंडी आणलेली आहे, आणि ही राजगिऱ्याची भाजी 2 पेंड्या आणलेल्या आहेत 30 रुपयाच्या. आणि तो जो लाल भोपळा म्हणतात आपल्याकडे, तो पण 30 रुपयाचा किलो आणलेला आहे. कांदे तेवढे 100 रुपयाचे 2.5 किलो. आणि 40 रुपये किलो भेंडी होती, तर ती मी अर्धा किलो भेंडी आणलेली आहे. आणि बटाटे काय मला तिथे दिसले नाहीत, कारण इकडे किसान मार्केट म्हणून लागतं, त्या मार्केटमधनं मी घेऊन आलेले आहे, त्यामुळे तिथं बटाटे नव्हते. जी मेन सब्जी मंडी आहे तिथे काय मी गेली नव्हते. मग म्हटलं दारावर आल्यानंतर बटाटे घेता येईल. बाकी एवढंच भाजीपाला आणलेलं आहे, कारण की जास्त पण भाजीपाला आणून काय होतं, फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी उन्हाळ्यामध्ये म्हणजे भाज्या वगैरे ओल्या भाज्या असतात ना, त्या पालेभाज्या म्हणजे त्या सुकतात. त्याच्यामुळे मी कमी आणलेले आहेत. आणि नंतर काय मी व्हिडिओ बनवला नाही आहे, कारण मला सामान वगैरे घेऊन येईपर्यंतच उशीर झालेला. त्याच्यामुळं मग नंतर मी कंटिन्यू केला नाही व्हिडिओ. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आणि हे दुपारच्या जेवणाचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर इथं मी जी राजगिऱ्याची भाजी आणलेली ती नीट करून धुवून घेतलेली आहे. आणि ग्लासमध्ये मी इकडं लसूण, हिरवी मिरची आणि जिरं हे एकत्र ठेचून घेत आहे ग्लासमध्ये. आणि ते आता त्याची मी भाजी बनवणार आहे, आणि त्याचीच रेसिपी मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर इथं मी कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे.
आणि एक कांदा पण मी तिथं साईडला कापून ठेवलेला आहे आणि डाळ पण मी अगोदर अर्धा तास भिजत ठेवलेली थोडीशी, ती डाळ पण मी पाणी त्याच्यातलं काढून तिथं साईडला ठेवलेली आहे. तर आता मी राजगिरीची भाजी बनवणार आहे. तर काही ठिकाणी याला हिरव्या माठाची भाजी पण म्हटलं जातं, म्हणजे ही हिरव्या कलरची जी भाजी असते त्याला हिरव्या माठाची म्हटलं जातं. आणि याच्यामध्येच एक लाल कलरची पण येते, तर त्याला लाल माठ असंही म्हटलं जातं काही भागामध्ये. आमच्या भागामध्ये याला राजगिऱ्याचीच भाजी म्हटलं जातं. आणि ते आता मी तेलामध्ये जी लसूण, हिरवी मिरची आणि जिरं जे होतं ते पहिल्यांदा टाकून घेतलेलं आहे. तर छान लागते ही भाजी. आणि याच्यामध्ये कांदा घातल्यामुळे पण भाजीला चव छान येते. लसूण हे तर आहेच, पण कांदा घातल्यामुळं पण भाजी एकदम टेस्टी लागते. तर जो एक कांदा मी कट करून घेतलेला तो पण मी टाकलेला आहे आणि ते छान असा आता कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. त्यामध्ये काय बोलतात या भाजीला मला काही एवढं माहीत नाही. मी तर गेली आणि त्याला म्हटलं साग दे दो, ऐसे म्हणजे असंच बोलले मी, कारण इकडं जास्त करून पालेभाजीला साग वगैरे बोललं जातं, मेथी का साग, पालक का साग असं बोललं जातं. त्याच्यामुळे ह्या भाजीला काय नाव आहे हे काय मला एवढं माहीत नाही. बहुतेक चोलाई का साग असं काय तर म्हणतात, पण मी कन्फर्म नाही नक्की हेच म्हणतात का म्हणून. त्याच्यामुळं मी मागताना मग फक्त त्या माणसाला म्हटलं की ये वाला साग दे दो. आणि आता ते झालेलं आहे व्यवस्थित फोडणी तयार. आता त्याच्यामध्ये जी भाजी धुवून ठेवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. आणि ही पटकन होते, भाजीला जास्त टाईम पण नाही लागत शिजायला, पटकन होते आणि चवीला पण छान लागते. फक्त ही भाजी जास्त पण खाऊ नये, नाहीतर पोट खराब होतं. म्हणजे तशी ठीक आहे ही, पण जास्त पण भाजी खाल्ली की पोट खराब होतं. म्हणतात की त्याला ज्या भाजीला म्हणजे ते बी वगैरे येतं ना, ती भाजी खाऊनी, बी यायच्या अगोदर खाल्ली तर मग नाही होत पोट खराब. पण हे थोडीशी निबारच होती, म्हणजे ह्याला देंड होती, जे ते जास्त ना देंड ती जाड जाड होती. तर त्या देंडाची पण मी भाजी, देठांची पण त्या भाजी मी बनवलेली आहे. ती नाही मी शेअर केली, ती नंतर कधीतरी एखाद दिवशी शेअर करीन. ती पण छान झालेली, म्हणजे असं डेसा असतो ना याच्याच बहुतेक डेसा, म्हणजे डेसाची भाजी याचीच बनते. तर आता ती मी भाजी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं. तर त्याच्यामध्ये आता मी डाळ पण टाकलेली आहे. डाळ ते भाजी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी भाजी कमी होऊन द्यायची, मग नंतर मीठ टाकायचं, नाहीतर मग मिठाचा अंदाज चुकतो, मग जास्त पडतं एखाद्या वेळेला मीठ. तर भाजी थोडीशी कमी झालेली आहे, मग त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. आणि नंतर ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं, म्हणजे भाजी शिजून द्यायची. पाणी वगैरे काही टाकायचं नाही. पालेभाज्यात मी कोणत्याच पाणी नाही टाकत, म्हणजे अशी सुकी भाजी करायची असेल ना पालेभाजी, तर जास्त करून मी टाकतच नाही आहे पाणी वगैरे. आता फक्त नुसतं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकून ठेवायची. 5-7 मिनटासाठी झाकून ठेवायची आणि 5-7 मिनटं झाल्यानंतर मध्ये एकदा चेक करून बघायची, मग ते शिजतेच नंतर 7-8-10 मिनटात. तर भाजी 8-10-1 मिनटात भाजी शिजून जाते. तर नंतर 10 मिनटं झाल्यानंतर मी इथं बघत आहे तर भाजी शिजलेली आहे. मध्ये एकदा मी हलवलेली आणि नंतर आता ही झालेली आहे भाजी. आणि भाजी होईपर्यंत इकडं मी पीठ पण मळून ठेवलेलं, पीठ पण आता माझं मळून झालेलं आहे. तर आता मी इकडं गॅसवरती या गॅसवरती भाजी ठेवणार आहे आणि आता मी रोट्या पण बनवणार आहे. तवा धुवून ठेवलेला आहे गॅसवरती आणि आता गॅस पण चालू केलेला आहे. तर इथे मी बनवणार आहे रोट्या. तर रोट्या म्हणजे फुलके बोलतात तिकडे जास्त करून, आणि आमच्या जास्त करून ह्याच रोट्या असतात. दुपारच्या असू द्या किंवा संध्याकाळच्या असू द्या, फक्त सकाळच्या नाश्त्याला केलं तर मग मी आपल्या गावाकडच्या सारख्या चपात्या करते, कारण 3 टाईम चपाती खायची असते. मग रोट्या बरं वाटतं आणि आम्हाला म्हणजे कसं भाकरीचं पीठ वगैरे जास्त भेटत नाही, त्याच्यामुळं मग मी रोट्याच बनवते. ते मी अगोदर 1-2 व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पहिलं सांगितलेलंच आहे, परत एकदा डबल सांगितलं मी. तर रोट्या खायला पण छान लागतात. तुम्हीही बनवू शकता घरामध्ये, म्हणजे आपल्याकडेही बनवू शकतात. कसं होतं, आपल्याकडच्या लोकांना तेलाची चपाती खायची सवय लागलेली असते, त्याच्यामुळे वाटतं त्यांना चांगलं लागते का नाही, पण गरम गरम करून खाल्ल्या ना तर मग छानच लागतात. आणि पंजाबी लोक सगळीच खातात, हीच रोटी असते पंजाबी लोकांच्या घरामध्ये. UPला झालं, पंजाबमध्ये झालं, जास्त करून याच रोट्या असतात, ह्याच रोट्या जेवणामध्ये असतात. पीठ गव्हाचंच असतं, पंजाबमध्ये तर गव्हाचंच मिळते. यात काय असं मैदा वगैरे काय जास्त मिक्स नसतं. क्वचित एखाद्या वेळेला थोडाफार असला तर असेल, नाही तर जास्त करून हे पीठ गव्हाचंच असतं. आणि पंजाबमध्ये गहू जास्त पिकला जातो, त्याच्यामुळे हे पीठ गव्हाचंच असतं. आणि आज मोसम पण थोडा वेगळा झालेला, आबाळ आलेलं पण पाऊस काही पडला नाही, आबाळ फक्त आलेलं. तर कसं होतं आहे, माझे व्हिडिओ थोडे 1-2 दिवस लेट यायला लागलेले आहेत, पण मी आता नंतर रेग्युलर जसं मी माझं पहिलं व्हिडिओ येत होतं त्या पद्धतीनं व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण थोडासा मला ना सपोर्ट करा, व्हिडिओला भरभरून प्रेम द्या तुम्ही. कसं होतं आहे, गावाकडचे व्हिडिओ माझे थोडेफार चालले, चांगले व्ह्यू आले,
पण इथं आल्यापासून आणखीन व्ह्यू थोडेसे डाऊन झाल्यागत मला वाटते. पण असं होतं, कसं कंटिन्यू राहावं लागतं चॅनलवरती, मग व्यवस्थित होतं. कसं कमी व्ह्यू मिळो जास्त मिळो, व्हिडिओ टाकणं याला पण खूप महत्त्व आहे. कारण जर ब्रेक घेतला ना मग जास्त आणखीन डाऊन होतं. मध्ये माझा ब्रेक पडला थोडासा, त्याच्यामुळं पण थोडाफार फरक पडतो. पण कसं आहे, मला एक टाईमपास होऊन जातो, त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवते. कारण कसं होतं, माझी मुलं तिकडे गेली की नंतर मग मला इथं काही काम एवढं नसतं. म्हणजे की घरात 2 माणसाचं किती काम असतं ना, त्याच्यामुळं मला ह्या व्हिडिओ टाकते, त्याच्यामुळे माझा टाईमपास होऊन जातो. त्यामुळे माझे मिस्टर बोलतात, त्यामुळे त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. माझ्या मिस्टरांनी पण, की काहीतरी कशामध्ये तर आपलं मन लागून राहतं. आणि मला आवड होती, खूप दिवसापासून आवड होती. मी पहिली पण म्हणायची मला पण व्हिडिओ वगैरे बनवू वाटतात हे. पण थोडंसं कसं झालं, माझ्याकडे मोबाईल त्यावेळेला एवढा काही चांगला नव्हता, मग त्याच्यामुळे ते बनवणं शक्य नाही झालं मला. मग आता मला बनवते तर माझे मिस्टर बोलतात बनव, कोण काय म्हणते त्याच्याकडे कशाला लक्ष द्यायचं. म्हणजे काही ना आवडतही नाही मी व्हिडिओ बनवते ते. कारण काही काही लोक नावं पण ठेवतात, पण मी काही कोणाकडे लक्ष देत नाही. नावं ठेवा नाही तर काही बोला, कारण मला जे करायचं ती मी करणार, ही माझी आवड आहे, त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवते. आणि काय असं काय मी व्हिडिओमध्ये वेगळं काय दाखवत नाही. माझं जे किचनचं रेग्युलर असतं ना लाईफ आमची, तीच मी शेअर करते. असं काही वेगळं काही मी कधी शेअर केलंही नाही आहे आणि दाखवलं पण नाही आहे. तरी पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू वगैरे. एखाद्याला जर वाटत असेल तर त्याने मला नक्की कमेंट करावी आणि लाईक पण करावं. लाईक केलं ना की दुसऱ्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचले जातात. जे बघत आहेत त्यांनी लाईक पण करू शकता तुम्ही. आणि माझ्या घरातून पण मला सपोर्ट आहे, म्हणजे मेन म्हणजे माझ्या सासऱ्यांनी पण मला सपोर्ट केलेला आहे. त्यांच्यासमोर मी जास्त नाही बोलत, पण त्यांचा काय मी जास्त व्हिडिओ गावाला गेलो पण नाही घेतला, कारण माझं धाडस होत नाही. तरी पण त्यांनी मला सपोर्ट केलेला आणि माझ्या मिस्टरांनी. मग कसं, घरातली 2 मेन माणसं मला महत्त्वाचे आहेत, एक माझे सासरे आणि एक माझे मिस्टर. त्याच्यामुळं मी बाकी लोक काय म्हणतात याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. कोण काहीही म्हणो, मी व्हिडिओ माझं कंटिन्यूच करणार आहे, मी टाकतच राहणार आहे. असं असतं, लगेच आपण चॅनल ओपन केला आणि आपल्याला यश भेटलं असं नाही आहे. कोणतंही काम असू द्या, मेहनत तर घ्यावीच लागते. तसंच या यूट्यूबच्या ह्याच्यात पण आहे. व्हिडिओ टाकायला लागलं की आपल्याला लगेच 1-2 महिन्यात यश भेटत नाही, किंवा लगेच आपलं चॅनल ग्रो होत नाही. थोडाफार टाईम हा आपल्याला द्यावाच लागतो. त्या पद्धतीनेच मलाही थोडा टाईम लागेल, पण कधी ना कधी एखाद्या दिवशी तरी मी यशस्वी होईनच, ही मला तेवढा माझा स्वतःवर विश्वास आहे की एक ना एक दिवस माझं चॅनल ग्रो होईल. त्याच्यामुळं मी कंटिन्यू राहणार आहे. आणि बाकी काय, एक आवड म्हणूनच मी करत आहे, त्याच्यामुळं मला काही एवढं पण असं टेन्शन वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. आणि मेन म्हणजे माझा मिस्टरांचा सपोर्ट आहे, माझ्या सासऱ्यांचा सपोर्ट आहे, माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे. मला तेच माझ्यासाठी खूप आहे. मग बाकी मी लक्ष देत नाही. आणि आता अशाच पद्धतीने मी या सगळ्या रोट्या बनवून घेणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. सगळं जेवण बनवून झाल्यानंतर माझे मिस्टर थोड्या वेळानं आलेले आहेत. आणि इथं मी माझ्या मुलांना जेवण पण वाढलेलं आहे. तर माझ्या मुलांना ना एका ताटात खायची सवय आहे. त्या म्हणजे हॉस्टेलला तिकडे गेली नव्हती ना, त्याच्या अगोदर पण ती एका ताटातच जेवायची. आणि आता पण त्यांना सवय आहे थोडीशी, त्यामुळे ती दोघं भाऊ एका ताटात बसलेले आहेत. इकडं माझं पण मी प्लेट वाढलेली आहे. इकडे माझे मिस्टर पण जेवायला बसलेले आहेत. तर जेवणामध्ये आज राजगिऱ्याची भाजी आणि रोटी. तर या सगळेजण जेवायला. आणि आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करत जावा. आणि ज्या ताई दादा मला नवीन पाहत असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. धन्यवाद सगळ्यांना.